मॉर्निंग मित्रांनो, झाली आहे सकाळ. आता वाजलेत 10. तर आता मी चाललो आहे शिकवायला. क्लायंट आहे, एकच आहे आज फ्रीलान्सिंगचं. तर त्याला शिकवायला चाललो आहे. आता जस्ट नाश्ता झाला. आज नाश्त्याला बघा काय होत, हे पोहे मी नाश्ता आणि करते. चहा. तेच होते. मी हा नाश्ता करते आता. माझा झाला नाश्ता. काल अभि नव्हता म्हणून मी पोहे बनवलेले, आज अभि आहे म्हणून मी पोहे बनवले. वा. चला चल. आता थोड्या वेळ आमचा गॅस बाटला आलेला आहे फायनली. कालच आम्ही गॅस बाटला बुक केला आणि आज आमचा आला पण आहे है ना बे. काटे राहणार 141. 941 आत्ताच आला बाटला. आम्ही दोन्ही साईडचे गॅस बाटले बुक केले. आमचा आज आला पण, काल केला आणि लगेच आज आला. तर आता आम्ही थोड्या वेळामध्ये निघू. येते आम्ही जिम वरनं जाऊन आलेला आहे, पण तो ब्लॉग नाही काढत. त्याला खूप कंटाळा येतो की विसरतो माहिती नाही, पण तो नाहीच काढत. तर आता निघू थोड्या वेळामध्ये. 6 hours later. आता झाली आहे संध्याकाळ. आम्ही गेलेलो आईचे रिपोर्ट घेऊन आलो आणि त्यानंतर मग घरी आलो, जेवलो बोललो आणि झोपलेलो. आता उठलोय आणि आता आहे अभि सांगेल. ब्लँकेट घ्यायला चाललेलो आहे आता आम्ही. तर ब्लँकेट त्यांच्या घरी द्यायचं. मग ते एक NGO आहे, ते घेऊन जाणार तिकडे आसामला. तर एक हेल्पिंग हँड म्हणून ते थोडे ब्लँकेट द्यायचा त्यांचा विचार आहे. तर मग आपण जाऊ, ते देऊ त्यांना. मग बाकीची कामं आमची आहेत ती करू. श्री स्वामी समर्थ. दर्शन झालं आमचं, खूप छान दर्शन झालं. खूप रिलॅक्स वाटलं. खूप दिवसांनी आलो आम्ही. लास्ट 2 गुरुवार राहिलं. आज आलो, खूप छान. चला तर मग भेटू. आता मी चाललोय शिकवायला घरी. The next day. नेहा अँड अभि डेली ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आता झाली आहे दुपार, कारण की आम्ही झोपलेलो. कामं बिमं आवरली. अभि जिम वरनं जाऊन आला आणि अभिला झोप आली तर आम्ही झोपलो. त्यानंतर मग आता उठलोय. तर माझा आहे शनिवार, तर उपवास आहे माझा आणि अभिचा पण उपवास झालेला आहे, कारण की अभि आला नारळ पाणी प्यायला आणि झोपला. तर डायरेक्ट आता उठलाय तर तोच करणार आहे असं बोललाय, है ना बी. उपवासच झालाय, आता खिचडी खातोय. बायकोचा उपवास तर त्याचा पण उपवास आहे. डाएट फॉलो करतो मी. खिचडी खाऊन डाएट फॉलो करतात. काय पण बायको पिलवते तेच खायला लागतं ना. तर ही बघा आमची गरमागरम खिचडी आहे बनलेली. आता थोड्या वेळातच खाऊ. चल. आणि मग काय प्लॅन आहेत आपले आजचे, जरा सांगशील का? ते ब्लँकेटचं एक काम करायचंय. ते आम्ही काल गेलेलो ब्लँकेट वाल्याकडे आणि त्यांना 20 पाहिजे. 20 करून देतो मी तुला उद्यापर्यंत, चालेल का? मी बोललो ठीक आहे. मग ते बोलले की तुम्ही जा आणि घेऊन या. मी बोललो ठीक आहे, आता जातो. आणि घेऊन या असं नाही. तो बोलला 16 आहेत, उद्या 20 येतील, उद्या 20 मागवतो. तर मग आता आम्ही जाऊन ते 20 घेणार आहोत आणि मग देवाशीष साहेब आहेत त्यांना आम्ही जाऊन देऊ, असं आहे. पूर्ण किट बनवायचं आहे तर त्यासाठी. हा, ते आसामला काय टूथपेस्ट, ब्रश, ते फ्लडनी हे झालंय ना नुकसान, तर तिकडे पाठवणार आहे. तर आता जाऊ, नाश्ता करून निघू आम्ही. ते घेऊन मग तिकडे जाऊन आपलं टूथपेस्ट, ब्रश, साबण असे छोटे छोटे जे सामग्री आहेत, छोट्या छोट्या त्या हे करणार आहे. ओके, तिकडे जाऊन चला पाठवणार आहे. नाश्ता थंड होतोय आमचा, आता नाश्ता करू आम्ही. प्रोडक्ट घेते त्यांचे. आमच्याकडे जुना स्टॉक होता ना, तो क्लिअर करते. काठी घेऊन जाणार आहे विकायला तिकडे त्यांच्या इकडे. आमच्या शॉपचे कुर्तीज आणि हे होता ना, बाकी रिमेनिंग स्टॉक तो क्लिअर करतोय. आणि इकडे पॅकिंग करतोय बाकीचे.
हे थैले आहेत, त्या थैल्यांनी पॅकिंग करतो मी. नमस्कार. तर आता झाली आहे संध्याकाळ, वाजले 5. तर आता आम्ही चाललो आहे. मी घेऊन आलो, त्या अंकलनी फोन केलेला मला 3 वाजता. ते बोलले की ब्लँकेट्स रेडी आहेत, तुम्ही घेऊन जा. तर हे बघा ब्लँकेट, वेगवेगळे पीस आहेत हे ब्लँकेट्स. तर आता हे घेऊन त्यांनी जाऊन पण मदत केली आहे. म्हणजे 85 रुपयाला एक दिलंय होलसेलच्या भावामध्ये. 100 रुपयाला विकतात ते, 150 म्हणजे ला विकतात. होलसेलमध्ये 150ला विकतात, पण ते ते त्यांनी म्हटले कमी की करून आपण दिले. इकडे सुखरूप आहोत तसेच त्या असं लोकांसाठी पण हे ते केलं. त्यांनी आम्हाला म्हटलं की आपण इकडे मुंबईमध्ये सुखरूप आहोत, तिकडे एवढा मोठा प्रॉब्लेम झालाय तर आमच्याकडनं पण मदत. तर त्यांनी आम्हाला 85 रुपयाला एक दिलाय. तर असे 20 आहेत. तर आता आम्ही साहेबांकडे जाऊन देणार आहोत. आणि तर मग आपण जाऊ तिकडे. आता आम्ही पोहोचलोय इकडे. तर अभि आता द्यायला जातोय त्यांच्याकडे. तर आता भेटेल वरती. मोबाईल घेऊन नाही गेला, तसाच गेलाय तो. आता याच्यानंतरचा बघूया काय प्लॅन आहे. सामान पण भरायचं आहे, चप्पल पण घ्यायचे, झुडिओला जाऊन पण बघू. अजून प्लॅन ठरले नाही. उपवास पण सोडायचा आहे, जेवण बनवायचं आहे, बघूया. आता आम्ही आलो सांताक्रूज मध्ये. आता पितोय चहा. आम्ही पण चहा पितोय, आई पण चहा पित आहे आणि आम्ही पण आमचा चहा पितोय. तर आत्ताच आम्ही आलो खारच्या घरी. एक काम केलं आणि खार सांताक्रूजला गेलेलो. इकडे चहा प्यायलो, त्यानंतर आलो घरी इकडे. नंतर बघूया आता काय काय कामं आहेत अजून बाकी आहे. थोडं स्नॅक्स करू, मग जेवू, नंतर मग बघू अजून काय कामं करायची आहेत का, जायचं आहे का बघू. डिसाईड तर केलेलं, पण बघूया आता टाईम मिळतो तर मग तसं निघूया बाहेर. रात्र झालेली आहे मित्रांनो. आता बसलाय जेवायला. आज उपवास आहे नाही आता, त्यामुळे मेथीची भाजी, मटकीचा सांबार, भात आणि भाकरी आणि सलाड, काकडी. आता उपास सोडताय ना, जेवून भेटू थोड्या वेळातच.